श्री शिवलीलामृत अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळीकाळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुनी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन, साधा वया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिव ध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. शिव नैमिषारण्ये सांगत, सूत शौनकादिकांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिव ध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडत असे. काय करावे कोठे जावे, काय घेऊन काय त्यजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयी न धरीच. गृहापत्यदारा वर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांशी. ज्ञान चर्चा शिवस्मरण, त्याविन नेनेची भाषण. या नाव बोलीजे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुनी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित देहत्रय रहित विधी निषेधहीन. प्रवृत्ती निवृत्ती वेगळा, निरंकुश जो निसंग. जैसा महारण्यी विचरे मातंग, तयाची रीती अभंग. वेदशास्त्रे वर्णिती, तो स्वरूपी सदा समाधिस्थ. गगन तेही अंगासी रुतत, म्हणून तेही परते सारित. हेतू दृष्टांत वर्जित जो, तेने तेजाचे दाहकत्व जाळिले. उर्वीचे कठिनत्व मोडिले, चंचलत्व हिरोनी घेतले. प्रभंजनाचे तेने पै, आर्द्रत्व पूर्ण निरसोन. धुवून शुद्ध केले जीवन, एवं पिंड ब्रह्मांड जाळून. भस्म अंगी चर्चिले, ऐसा तो अमृतामूर्त. केवळ शोक की जड भरत, क्रौंचारण्यी विचरत. सर्व ही देखत शिवरूप, तो एक ब्रह्मराक्षस धावत. महाभयानक शरीर अद्भुत, कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत. भयानक मुखा बाहेरी, खदिरांगार तैसे नेत्र. बहुत जीव पक्षिरे अपरिमित, क्षुधित तृषित पापी कुपात्र. अकस्मात पातला, महाहिंसक सर्व भक्षक. तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावूनिया एकाएक, कंठी घालीत मिठी त्याच्या. लोह परिसासी झगटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. देवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्धरला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेणे सुख दुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेणे कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होऊन सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान, त्याचे आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान, करिता काक हौस होय. की हाटक नदी तीरी देख, पडता पाषाण काष्टाधिक. दिव्यकार्त स्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान, तेथे सहजची आले देवपण. की शशी किरण स्पर्शे करून, द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष, निशासरे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या ऐकपूर्ण, मी तव दर्शने झालो पावन.
तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मांपासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय यौवन मध्ये अति निर्दय परम दुराचारी होय. ब्राह्मण प्रजा पीडिती प्रजेसी नित्य करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे स्वप्नेही नेणे कदा धर्म. ब्रह्महत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आणून उत्तम. नित्य नूतन भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालून केले रक्षण. सर्व देश धुंडून स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन. त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी. विप्रपळाने राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकीही धुंडून स्त्रिया धरून आणिल्या. भोगिल्या 300 द्विजनारी 400 क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 भोगिल्या. शूद्रांच्या सहस्र ललना चांडाल नारी 400 जाणा. त्यावरी अपवित्र मांगकन्या सहस्र एक भोगिल्या. चर्मक कन्या 500 रजकांच्या 400 गणित वारांगना असंख्यात मेती नाही तयाते. 500 महारिणी तितक्याच वृषणी नितंबिनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण 18. इतुक्या कामिनी भोगून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले. ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग. कृतांत दूत धरून नेत यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अति दुस्तर. तप्त ताम्रभूमी तीवर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊन देवभीती आलिंगिन. त्यास नेऊन देवभीती आलिंगन माझे घोर कर्म जाणून असे पत्रवणी हिंडवीती. कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरस आणोनी मुखी घालती पासले पाडोनी. तीक्ष्ण चंचूचे क्रुद्र येऊनी नेत्र फोडिती एकसरे. कुंभी पाकी घालोनी शिजविती करणी तप्त लोहदंड दडपिती. आहा तेथीची चाचणी किती सांग आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन. मांस तोडिती सांडसे करून वरी शिंपिती क्षारोदक. जिव्हा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून. हस्तपाद खंडून पोट फोडिती क्रूर शस्त्रे. अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा. शिष्ण छेदून गुद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती. सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेच करीती पाशबंधन. पृष्टीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृक्ष करीती चूर्ण. हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती. सहस्र वर्षे न लगे अंत ऐशिया अंधतमग नरकी बुरवीत. एक येऊनी पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी. आपुली विष्ठामूत्र बळेच पक्षविती यमदूत. सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनी. श्यामशबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून. एक शिरास्ती काढीती ओढून एक मांस उकरीती. लोहार गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करीती मार. उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधीचे रस आणीती नासिकाद्वारे आत ओतीती. सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या. ज्याचे विष परमदोधर ऐसे अंगास डसविती विखार. अग्निशिखा लावोनी सत्वर हे शरीर भाजिले. अंतरिक्ष असिधारे नरी बैसवून पायी बांधिती जड पाषाण. सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे. आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडून भक्षविती. ऊर्ध्व नेऊन टांगिती आपटीती क्रोध भरे. लोहकंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथरुण. मस्तकी घालून या पाषाण फोडोनी टाकीती मस्तक. लोह चणक करुनी तप्त खा खा म्हणून दूत मारित. ओष्ठ धरोनी फाडित तप्त सळ्या नाकी खोविती. उफराटे टांगून ग्रीवेस बांधिती थोर पाषाण.
ग्रीवेसी बांधोनी थोर पाषाण रिस व्याघ्राधिका आणून विदारिती त्या हाती गजपदाखाली चूर्ण करविती तप्तनीर प्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेड साविती लिंग छेदुनी खा म्हणती सांधे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुनिया भूमी तरोवनिया शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधवनी लवल आहे नरक वापित टाकीती पाहे अंतन लागे उतरता काचा शिसे यांचा रस करून बळीची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या भोवत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गीत झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सभेची पावलो मुशक जन्म उलुक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनद विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्र जन्मींचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमुप हरी दर्शने करुनिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काल तिच्या प्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्तपूजना बैसले त्या भस्मात श्वानस वेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले अकस्मात कोणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जाऊन राहिला संहारीला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परमपवित्र उंच योजने 11 सहस्त्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवांसहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशावेष्टून बैसले मरुद्गण पितृगण समस्त 11 रुद्र 12 अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाळ पातने 88 सहस्त्र योगी 88 सहस्त्र ऋषीश्वर 60 सहस्त्र वाल्यखिल्य बहुपुत्र 60 सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरावेष्टून बैसले विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले सिंधूर वदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुनी नमस्कार स्तवन करुनी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले चाश्वनीळ विभूती जाणा तेची निर्मळ शुद्ध करुनी गोमय गोळ मृत्तिकाकण विरहित ते वाळवूनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्ठे लावीजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध तर्जनीन लाविता निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी 2 बोटांनी लावीजे भाळी अंगुष्ठे मध्य रेखा तेजागळी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती
तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटीला विजय निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अपक्षभक्षण महत्पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मदेवने भाळ नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांची मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी पांचाळ देशीचा नृपनाथ नाम जयाचे सिंहकेत जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगयेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचेही मेळ बहुसाल निघती तयास हवे वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंहकेतराया ते सवेग दाविता झाला तेधवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवार्चन मांडिले दंभे करून लौकिकी लौकिकी मिळवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुनी बैसले काळ नेमी साधू वेश धरून वाटे काळ नेमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विण देवतार्चन व्यर्थकाय दांभिक व्यर्थकाय दांभिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझे हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्माविण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्मधान शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानून यथार्थ शबरलिंग घरा आणीत शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे करीती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणीत झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवन पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमा रमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसून लावून घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिरभूत होऊन शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावून झडकरी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्यहित नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर क्षोभोनी जातो श्री शंकर उशीर अणु मात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळले हे नाठवे मनी म्हणे लनने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देतपतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर
पूजा झाली षोडशोपचार, दोघे जोडून या कर, स्तवर करीती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्रचालका, दुर्जन दमना मदनांतका, भवहारका भवानीपते. पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे स्त्री विलोकुन, अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप चाहला. एक नीलकंठ वेगळा करून, शिवभक्त शिवसमान, तव आले दिव्य विमान, वाद्य अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्यकरी सिंहकेतन नृपाळ, विमानी बैसवुनी तत्काळ, शिवपद पावली दोघेही. राव म्हणे विनोदे करून, म्या सांगितले चिताभस्म पूजन, परिधन्य शबराचे निर्वाण, उथरवली गेला कैलासा. धन्य ते शबरी कामिनी, देह समर्पिला शिवार्चनी. एवं एकनिष्ठा देखिल्या वाचोनी, पिनाक पाणी प्रसन्न नव्हे. सिंहकेतासी लागला तोची छंद, सर्वदा शिवभजनाचा वेध. शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा, शिवरात्री सोमवार प्रदोष शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रत आचरे प्रीती नृपवर, शिवप्रित्यर्थ उदार, धने वाटी सत्पात्री. ऐसे करिता शिवभजन, सिंहकेत शिवरूप होऊन, शिवपदी राहिला जाऊन, धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुरवाडली, चढत जात श्रीधर वाग्वल्ली, अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुनिया. ते छाया सघन अत्यंत, तेथे बैसोत शिवभक्त, प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत, सदा सेवोत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, मृडानी हृदयाब्ज मिलिंदा, कैवल्य पददायका अभेदा, लीला अगाध बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, नवमा अध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. काम गज विदारक पंचानना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंड किरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभ नगच्छेदका सहस्त्र नयना, अहंकार अंधकासुरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नग विहारा, निगमागम वंद्या सुहास वक्त्रा, दक्ष मखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती. उद्धरीला शबर सिंहकेत नृपती, यावरी सुत शौनकांप्रती नैमिषारण्यी सांगत. आनर्त देशी वास्तव्य करीत, एकद्विज नामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररत्त, पंडिताणी वंशज होय. त्याची कन्या चातुर्य खाणी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुनी समारंभेसी, पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा झालियावरी, काही दिवस होता श्वशुर घरी. सायंकाळी नदी तीरी संध्या वंदनासी तो गेला, परतो न येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार. तेथेच पडले कलेवर, नगरात हाक जाहली. माता पिता समवेत, शारदा धावून आली तेथ, गत प्राण देखोनी प्राणनाथ, शरीर घालीत धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज, आता ओस पडली सेज. बोलो गुज कोणासी, माझे बुडाले भांडार, सर्परूपेवरी पडला तस्कर. दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडोनिया. देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनांची आनयना. म्हणती आहा पशुपते भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेस संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस झालियावरी, घरची कार्यास गेली बाहेरी. शारदा एकली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले. नय ध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले मित्र. शिष्य हाती धरुनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदा आसन देऊन सत्वर, पूजन करुनी करी नमस्कार. नय ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन दिसे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद.
हा सोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान. नै ध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नो हे कल्पांती. माझे जिभे बाहेर आले, ते माघारे न सरे कदा काळे. माझे तपानुष्ठान वेगळे, अघटिततेची घडविन. घरींची बाहेरुनी आली त्वरित, माता पिता बंधू समस्त. समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्त्र नेत्र. शापे न लगता क्षण मात्र, कुळासहित संहारित. शापबळेची विशेष, सर्प केला राजा नहुष. यादव कुळ निशेष, भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभोनी निर्धारी, शक्राची संपत्ती खातरी सागरी. ब्रह्मशापे मुरारी, अंब ऋषीचे जन्म घेत. वेदी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे. जमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वथा. विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती. कुबेर पुत्र वृक्ष होती, नारद शापे करुनिया. कृष्णासहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडकायसा नृपाळ, क्षण मात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमतोर, लोगराज केला सरळ. धराधर शत्रू बळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला अत्रिनंदन, मेदी निवसनाचे केले आचमन. शापदेवनी सूर्यनंदन, दासीपुत्र केला पै. पाषाणाचे करीती देव, रंकाचेही करीती राव. मंत्राक्षता टाकिता नवपल्लव, कोरड्या काष्ठा फुटले की. ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडूनी पुन्हा घडती. यावरी नैध्रुव तिये प्रती, बोलता झाला ते ऐका. म्हणे ऐके शारदे यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त, नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण, तववरी मी येथेच राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून, राहता झाला नैध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्र मासी. अथवा मार्ग शीर्षेसी, शुद्ध पक्षी करावा. पाहुणी सुमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी परिकर. पूजावा उमा महेश्वर, एक संवत्सर नेमेसी. गुरुवचन शारदा ऐकोनी, तैसेच करी न पणे न्यून. गुरुवचन शारदा ऐकून, तैसेच करी न पणे न्यून. नैध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिवमंदिर करून, वरी दिदले शुभ्र वितान. 4 स्तंभ शोभायमान, नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने, भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे. षोडश वर्ण यंत्र करणे. अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालून तांदूळ, वरी घट स्थापुनी अढळ. शोभा बहुत आणीजे, उमा महेश प्रतिमा दोन्ही. स्थापिजे सुवर्णाच्या करोनी, मग एक निष्ठा धरुनी. षोडशोपचारी पूजिजे. यथा सांग ब्राह्मण संतर्पण, सुवासिनी पूजिजे प्रीती करून. षड्रस चतुर्विध अन्न, द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन, येणेच करावे जागरण. गुरुवचनी विश्वासपूर्ण, धरुनी वर्तणे सर्वदा. कुंदेंदू वर्ण केवळ, कर्पूर गौर पैफेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ, रजत वर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी सम तेज विराजित, शुभ्र आभरणी भूषित. जगदानंद कंद गुणातीत, स्वर्धुनी विराजित मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित, सर्पमणियुक्त विराजित. किशोर चंद्र भाळी मिरवत, भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन, केयुरांगद शुभ्रवीर कंकण. नरमुंडमाळा शोभायमान, दिसती लोचन सूर्येंदुवत. दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ, विराजमान दिसे नीलकंठ. दशभुज आयुधे सघट, झळकती प्रळय चपळे ऐसी. खटवांग त्रिशूळ कपाल डमरू, अंकुश पाट घंटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल तेजाकारू. शुभ्र वर्ण आयुधे, शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन. शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन, मणिमय शुभ्र सिंहासन.
नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै ऐरावताहुनी विशाल शुभ्र पुढे शोभ नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित बाला तन्मुंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्म युक्त जे सूरतरु सुमनमाला युक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित इभ मुक्तावतंस डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना आकर्ण नयनी द्वादशादित्य शोभा जघनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षणयुक्त ओवाळून टाकाव्या समस्त तिच्या पादांगुष्ठावरुनी कोटी मन्मथ शोभा कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विज पंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्य म्हणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती विधी चक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटंके प्रभाघन ओतिली शशीमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधर अतिरिक्त नासिकीचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेजमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्रवर्ण मागुती झळकती हैमवतीचे दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षण एक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभा देदीप्यमान मुक्ता माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमाराणे भक्त जातीला अमृत प्राशिती प्रळय चपळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्त लग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्रनील किल वर्णी लीला लोल वेश धारिणी भक्तानुग्रह कारिणी प्रलय रूपिणी आदी माता आदी पुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनिळा धणीन पुरे कृत्तिका पुंज झळके गगनी तैसे जलज घोष डौलती करणी अरुण संध्या रागा उणे आणि कुंकुम रेखा आरक्तपणे विश्वप्रलयी शिव सगुणपण टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा हा दोन वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमनी तेची ब्रह्मांडावरून स्वर्धुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मज नंदिनी गुप्तते मोदराखडी मच्छकच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काये ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नभे खंडन म्हणून वज्र चूडे मंडित करजान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायीने पुरे पैंजण
गरजता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्रचकोरे करुनिया भक्त जे का एकनिष्ठ पायी पोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैद्रुव उद्यापन करवित यथाविधी प्रमाणे 1100 दंपत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तव रवी अस्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखोनी नैध्रुवास नेत्र आले तेच क्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परी त्या दोघा वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हिरंब जननी भक्त हृदया अरविंद चिन्मय खाणी वेद पुराणी वंद्य तुझी ये अपांगपती निश्चिती गर्भांधासी नेत्र येती मागे सांडूनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होती वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभयहारके भवानी भक्तपालके मनोल्हासिनी वेदमाते विद्वजन रंजनी वेदमाते द्विज जन रंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाळ जे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिव मानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कळिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तू जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे हिच्या प्रकारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकोटी प्रिया मृदू भाषिणी हिनेवर वश करोनी वडील कामिनी बिघडविली शेजारी एक चार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुनी हिच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी हिने नेत्र करोनी आरक्त झिडकारीला तो जारपतीत मग तो होऊनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा हिचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून हिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुनिया मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईसवरिली ये जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून हिचा पूर्वजन्मीचा प्रकार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन हिचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती हुनी विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जाणपा ईस नित्य भोगी होईल हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगून अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र दीरभावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटित
खद खदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरारोहण करून तो आकाशवाणी बोले गरजून सत्यगर्भ शारदेचा जनपरम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे विण धरिले अंबर कुंभी तरे जळावरी ग्रह गण भगणे विधुमित्र याचा आहे कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परी शोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांची वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजापूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशिता वेश्या एक तितुकेनी झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवा समागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत्य तो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळो लागले हे देखोनी सर्वजन शारदेसी घालिती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग तीस पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झाली अपूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन चारे वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे 4 मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुर्नपतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदा नंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला अपार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिणवित अन्न नेदी बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेदी तो जरी पडला षटशास्त्र तरी अनामिकाहुनी अपवित्र तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदा न व्हावा यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचैल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा प्रकार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवून परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावनी सुखे राहिली
शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाड आरोग्य होऊनी शिव होती. जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते तेजपुंज तेचे अधिकारी येथीचे. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतयाविनवी जोडून कर. शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरस कथा पावन होय श्रोतावक्ता मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु.